स्वरांजली या आमच्या यूट्यूब चॅनेलच्या सर्व रसिक श्रोत्यांना मनपूर्वक नमस्कार. स्वरांजलीच्या सुरुवातीच्या भागात आम्ही संत कवी श्री दासगणू महाराज यांच्या कीर्तन संपदेतील काही वैशिष्ट्यपूर्ण पदांचं सादरीकरण केलं. संगीतातील सर्वच प्रवाह अर्थात सर्वच प्रकार या कीर्तन संगीतामध्ये कसे सामावले आहेत हे स्पष्ट केलं. त्यानंतर श्री दासगणू महाराजांचे शिष्य आणि उत्तराधिकारी परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या भावार्चना या काव्यसंग्रहातील काही पदांचं सादरीकरण केलं. स्वामी वरदानंद भारती म्हणजे पूर्वाश्रमीचे प्राचार्य अनंतराव आठवले. या भागामध्ये स्वामी वरदानंद भारती यांच्या संजीवन समाधीपर्यंतच्या प्रवासातील सर्व आध्यात्मिक टप्पे ऐकायला मिळतात. आता या नवीन भागामध्ये आम्ही ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायिका कै ज्योत्स्ना भोळे यांना स्वरांजली अर्पण करणार आहोत. यामध्ये त्यांनीच गायलेली विविध संगीतकारांची पदं सादर करणार आहोत आणि ही सर्वच पदं सौ प्रियंवदा नवाथे यांनीच गायली आहेत. याची सुरुवात कवी माधव जुलियन यांच्या काव्यानं करत आहोत. मराठी भाषेचा गौरव करणाऱ्या या गीताचे शब्द आहेत: मराठी असे आमुची माय बोली, मराठी असे आमुची माय बोली, जरी आजही राजभाषा नसे. या गीताचे संगीतकार आहेत ज्योत्स्ना भोळे यांचे संगीतकार पती श्रीयुत केशवराव भोळे. मुळातल्या या काव्याचा काही प्रातिनिधिकच भाग आम्ही या ठिकाणी सादर करत आहोत. मराठी असे आमुची माय बोली, जरी आजही राज भाषा नसे. मराठी असे आमुची माय बोली, जरी आजही राज भाषा नसे. नसो आज ऐश्वर्य या माऊलीला, यशाची पुढे दिव्य आशा असे. नसो आज ऐश्वर्य या माऊलीला, यशाची पुढे दिव्य आशा असे. मराठी असे आमुची माय बोली, मराठी असे आमुची माय बोली, मराठी असे आमुची माय बोली, मराठी असे आमुची माय बोली. मराठी असे आमुची माय बोली, जरी भिन्न धर्मानुयायी असू. मराठी असे आमुची माय बोली, जरी भिन्न धर्मानुयायी असू. पुरी बाणली बंधुता अंतरंगी, हिच्या एक ताटात आम्ही बसू. पुरी बाणली बंधुता अंतरंगी, हिच्या एक ताटात आम्ही बसू. हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू, हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू. बसे आमुच्या मात्र हृदमंदिरी, जगन्मान्यता हीस अर्पू
प्रतापे हिला बैसवू वैभवाच्या शिरी जगन्मान्यता हीस अर्पू प्रतापे हिला बैसवू वैभवाच्या शिरी मराठी असे आमुची माय बोली 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 अहो पारतंत्र्यात ही खंगली मराठी असे आमुची माय बोली अहो पारतंत्र्यात ही खंगली हिची थोर संपत्ती गेली उपेक्षेमुळे खोल कालार्णवाच्या तळी हिची थोर संपत्ती गेली उपेक्षेमुळे खोल कालार्णवाच्या तळी परी सिंधू मंथुनी काढून रत्ने परी सिंधू मंथुनी काढून रत्ने नियोजू तया नाहीच्या मंडणी जगन्मान्यता हीस अर्पू प्रतापे हिला बैसवू वैभवाच्या शिरी जगन्मान्यता हीस अर्पू प्रतापे हिला बैसवू वैभवाच्या शिरी मराठी असे आमुची माय बोली 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 मराठी असे आमुची माय बोली. ज्योत्स्नाबाईंचं नाव ऐकलं की प्रथम आठवण होते त्यांच्या कुलवधू या नाटकाची. सलग 25 वर्ष या नाटकातील भानुमतीची मुख्य भूमिका त्यांनी रंगभूमीवर साकार केली. या नाटकाचे लेखक मोग रांगणेकर, संगीतकार मास्टर कृष्णराव आणि प्रमुख भूमिका करणाऱ्या ज्योत्स्नाबाई या तिघांच्या प्रतिभेचा जणू त्रिवेणी संगमच या नाटकात झाला होता. याच नाटकातलं एक लोकप्रिय गीत आता सादर करत आहोत. शब्द आहेत मन रमणा मधुसूदना मुखी राहो माझ्या प्रभो हे नाम सदा. या गाण्याची नाटकातली पार्श्वभूमी अशी आहे. नाटकाची नायिका भानुमती ही गायिका आणि अभिनेत्री आहे. पण जुन्या मताच्या तिच्या सासू सासऱ्यांना हे फारसं रुचत नाही, म्हणून ते नाखुशीनच मुलाकडे येतात. पण भानुमती आपल्या शालीन वागणुकीनं सासू सासऱ्यांचं मन जिंकते. नंतर एक दिवस सासरेच सुनबाईंना एखादं भजन म्हणून दाखव म्हणून आग्रह करतात. तेव्हा भानुमती त्यांना मन रमणा मधुसूदना हे भजन म्हणून दाखवते. संगीतकार मास्टर कृष्णरावांनी कुलवधूच्या तोंडी शोभून दिसतील अशाच चाली बांधल्या आहेत. ऐकूया हे गीत. मन रमणा मधुसूदना मन रमणा मधुसूदना मन रमणा मधुसूदना मन रमणा मधुसूदना मन रमणा
सदा मुखी राहो माझ्या प्रभो हे नाम सदा मुखी राहो माझ्या प्रभो हे नाम सदा मुखी राहो माझ्या प्रभो हे नाम सदा मन रमणा मधुसूदना मन रमणा मधुसूदना मुखी राहो माझ्या प्रभो हे नाम सदा मन रमणा मधुसूदना आठविता रे गोकुळीच्या बाळलीला आठविता रे गोकुळीच्या बाळलीला आठविता आठविता रे गोकुळीच्या बाळलीला आठविता रे गोकुळीच्या बाळलीला आठविता रे आठविता रे गोकुळीच्या बाळलीला आनंदे नटला जीव हा आनंदे नटला जीव हा आनंदे नटला आनंदे नटला हा आनंदे नटला
रमणा मधुसूदना. कुलवधू या नाटकाबरोबरच ज्योत्स्नाबाईंची इतर अनेक नाटकं रंगभूमीवर आली. या ठिकाणी त्या काळात गाजत असलेल्या एका वादाचा उल्लेख करावासा वाटतो. तो वाद म्हणजे स्त्रियांनी आणि त्यामध्ये सुद्धा कुलीन स्त्रियांनी रंगभूमीवर काम करणं योग्य की अयोग्य. आत्तापर्यंत परंपरा अशी होती की नाटकामध्ये स्त्रियांच्या भूमिका पुरुषच करत होते. बालगंधर्वांचा आदर्श समाजात होता. अशा परिस्थितीमध्ये ज्योत्स्नाबाईंनी साकार केलेल्या विविध भूमिकांना लोकप्रियता मिळाली आणि लोकमान्यताही प्राप्त झाली. कालांतराने राजमान्यताही मिळाली. 1984 साली अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान ज्योत्स्नाबाईंना मिळाला आणि या वादाला जणू परस्पर उत्तरच मिळालं. कुलवधूनंतरच्या काळात ज्योत्स्नाबाईंचं गाजलेलं सामाजिक नाटक होतं एक होता म्हातारा. याच नाटकातील एक गीत आता सादर होतंय. नाटकामध्ये परगावी गेलेल्या आपल्या प्रियकराला उद्देशून नायिका गीत म्हणत आहे, ये झणी ये रे माघारी. नाट्यगीतात नेहमी वापरला जातो तो यमन राग आहे. राग नेहमीचाच आहे, पण ज्याला कृष्णा मास्तरांचा टच म्हणतात तो लाभल्यामुळे हा यमन राग अनोखं रूप घेऊन आल्यासारखा वाटतोय. लालित्य हे कृष्णा मास्तरांच्या चालीचं प्रमुख वैशिष्ट्य. ते या चालीमध्ये प्रमुख दिसून येतं. गाण्याचे शब्द आहेत, ये झणी ये रे माघारी, क्षणभर वळुनी बघ मम नयनी, मूर्ती आपुली ये झणी ये रे माघारी. एकतालामध्ये निबद्ध असं हे गाणं आहे. ऐकूया.
रे राया येऊनिया राया नकळत रे राया येऊनिया राया स्वप्नी तुझ्या सखया 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 ये जणी ये रे माघारी ये जणी ये रे माघारी क्षणभरी वाळूनी बघम मनयनी मूर्ती आपुली क्षणभरी वाळूनी बघम मनयनी मूर्ती आपुली ये जणी ये रे माघारी माघारी माघारी. ज्योत्स्नाबाईंच्या भूमिकांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कुलवधू, एक होता म्हातारा, कोणे एकेकाळी यासारख्या सामाजिक नाटकांमधून त्या जितक्या शोभून दिसल्या तितक्याच भूमिकन्या सीता, विद्याहरण, राधामाई यासारख्या पौराणिक नाटकांमध्ये सुद्धा शोभून दिसल्या. लेखक गोनी दांडेकरांच्या राधामाई या नाटकातील ज्योत्स्नाबाईंची राधा ही खूपच लोकप्रिय झाली. कृष्ण राधेच्या संबंधांवर आजवर पुष्कळ वाङ्मय निर्माण झालंय. यामध्ये शृंगार रस आणि प्रणय यांनाच प्राधान्य दिलं गेलं. गोनीदांना कृष्ण राधेचं असं नातं रंगवणं काही मान्य नव्हतं. राधेच्या विशुद्ध प्रेमावरचा हा कलंक धुवून टाकण्याचा प्रयत्न त्यांनी या नाटकाद्वारे केला आणि राधेला बाळकृष्णाच्या वत्सल मातेच्या रूपात त्यांनी साकार केलं. गोनीदांनी या नाटकातली ज्योत्स्नाबाईंनी उभी केलेली राधेची भूमिका पाहिली आणि आपला अभिप्राय ज्योत्स्नाबाईंना पत्र पाठवून कळवला. पत्रामध्ये त्यांनी लिहिलं, माझ्या मानसीची राधा होती शोधित आकार, माझ्या मानसीची राधा होती शोधित आकार, ताई तुझ्या रूपाने झाली सगुण साकार. याच नाटकातलं गोनीदांचं गीत सादर करत आहोत. बाळकृष्णाचं गोकुळामध्ये आगमन झाल्यानंतर राधेच्या मातृहृदयाला झालेला आनंद ती या गाण्यातून व्यक्त करतीये. या गाण्याचे शब्द आहेत सखी मी धाले आनंदाने. गाण्याचे संगीतकार आहेत स्नेहल भाटकर. ऐकूया हे गीत. सखी मी धाले आनंदाने, सखी धाले आनंदाने, सखी धाले आनंदाने, सखी मी धाले आनंदाने, सखी धाले आनंदाने, आनंदाने आनंदाने आनंदाने, सखी मी धाले
ज्योत्स्नाबाईंच्या एका महत्त्वाच्या नाटकाचा उल्लेख अजूनपर्यंत झाला नाही आणि ते नाटक म्हणजे आंधळ्यांची शाळा. खरं म्हणजे ज्योत्स्नाबाईंनी रंगभूमीवर पहिलं पाऊल याच नाटकाद्वारे टाकलं. एक प्रायोगिक नाटक, त्या काळच्या संदर्भात असंच या नाटकाचं वर्णन करावं लागेल. पूर्वी उल्लेख आलाय की आत्तापर्यंत रंगभूमीवर स्त्रियांच्या भूमिका पुरुषच करत होते. पण या नाटकाचे लेखक वा वर्तक आणि संगीतकार केशवराव भोळे यांना ही गोष्ट काही मान्य नव्हती. स्त्रियांच्या भूमिका स्त्रियांनीच कराव्यात असा या दोघांचा आग्रह होता. विशेष म्हणजे याची सुरुवात या दोघांनीही आपल्या घरातूनच केली. या दोघांनी आपापल्या पत्नीला या नाटकामध्ये काम करायला लावलं. अशा प्रकारे आंधळ्यांची शाळा या नाटकातील बिंबाच्या भूमिकेतून ज्योत्स्नाबाईंचं रंगभूमीवर पदार्पण झालं. या नाटकाचं संगीत सुद्धा नवीन वळणाचं होतं. आत्तापर्यंत असलेली नाट्यसंगीताची, शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताची परंपरा पूर्णपणे सोडून देऊन सुगम संगीताच्या वाटेनं जाणारं हे संगीत होतं. त्या काळाच्या दृष्टीनं हा नवा प्रयोग होता. त्यातील ते आता सादर करत आहोत. शब्द आहेत: आला खुशीत समिंदर त्याला नाही धीर, होडीला देईना गठरू, सजणे होडीला बघतोय धरू. ऐकूया. एक मिनिट. आला खुशीत समिंदर त्याला नाही धीर, होडीला देईना गठरू, होडीला देईना गठरू, सजणे होडीला बघतोय धरू, सजणे होडीला बघतोय धरू, सजणे होडीला बघतोय धरू. आला खुशीत समिंदर त्याला नाही धीर, होडीला देईना गठरू, होडीला देईना गठरू, सजणे होडीला बघतोय धरू, सजणे होडीला बघतोय धरू, सजणे होडीला बघतोय धरू. हिरव हिरव पाचुवाणी जळ, हिरव हिरव पाचुवाणी जळ, सफेद साचीवर खळबळ. हिरव हिरव पाचुवाणी जळ, सफेद साचीवर खळबळ, माशावाणी काळजाची तळमळ. माशावाणी काळजाची तळमळ, माझी होडी समिंदर ओढी खालीवर, होडी समिंदर ओढी खालीवर, पाण्यावर देईना गठरू, पाण्यावर देईना गठरू, सजणे होडीला बघतोय धरू, सजणे होडीला बघतोय धरू, सजणे होडीला बघतोय धरू. आला खुशीत समिंदर त्याला नाही धीर, होडीला देईना गठरू, होडीला देईना गठरू, सजणे होडीला बघतोय धरू. फुटे आभाळांतरी, तांबड फुटे आभाळांतरी, रक्तावाणी चमक पाण्यावरी, रक्तावाणी चमक पाण्यावरी, तुझ्या
गालावर तस काहीतरी ग, तुझ्या गालावर तस काहीतरी, झाला खुळा समिंदर नाजूक होडीवर, खुळा समिंदर नाजूक होडीवर, लाटांचा धिंगा सुरू, लाटांचा धिंगा सुरू, सजणे होडीला बघतोय धरू, सजणे होडीला बघतोय धरू, ग सजणे होडीला बघतोय धरू, आला खुशीत समिंदर. सूर्यनारायण हसतो वरी, सूर्यनारायण हसतो वरी, सूर्यनारायण हसतो वरी, सोनं पिकलं दाही दिशांतरी, सोनं पिकलं दाही दिशांतरी, आणि माझ्याही नवख्या होरी, आणि माझ्याही नवख्या होरी, आला हसत समिंदर डुलत हे सावर, हसत समिंदर डुलत हे सावर, थोडीशी गोष्टी करू सजणे, थोडीशी गोष्टी करू, सजणे होडीला बघतोय धरू, सजणे होडीला बघतोय धरू, ग सजणे होडीला बघतोय धरू, आला खुशीत समिंदर. गोऱ्या भाडी तुझ्या लाल चिरी, गोऱ्या भाडी तुझ्या लाल चिरी, गोऱ्या भाडी तुझ्या लाल चिरी, गोऱ्या भाडी, गोऱ्या भाडी तुझ्या लाल चिरी, हिरव्या साडीला लाल भडक धारी, हिरव्या साडीला लाल भडक धारी, उरी कसली ग गोड शिरशिरी, उरी कसली ग गोड शिरशिरी, खुशी झाला समिंदर त्याच्या उरावर, चाले होडी भुरू भुरू, खुशी झाला समिंदर त्याच्या उरावर, चाले होडी भुरू भुरू, सजणे वाऱ्यावर जणू पाखरू, सजणे वाऱ्यावर जणू पाखरू, ग सजणे वाऱ्यावर जणू पाखरू, आला हसत समिंदर त्याला नाही धीर, हसत समिंदर त्याला नाही धीर, होडीला देईना ग ठरू, होडीला देईना ग ठरू, सजणे होडीला बघतोय धरू, सजणे होडीला बघतोय धरू, ग सजणे होडीला बघतोय धरू. नाट्यसंगीताच्या जोडीनंच ज्योत्स्नाबाईंनी गायलेली भावगीतं ही सुद्धा खूपच लोकप्रिय झाली. भावगीत हा गायन प्रकार लोकप्रिय करण्यामध्ये संगीतकार केशवराव भोळे आणि ज्योत्स्नाबाई दोघांचाही मोठा वाटा आहे. भावगीत गाण्याची नजर केशवरावांनीच मला दिली असं स्वतः ज्योत्स्नाबाई म्हणत असत. साहजिकच आहे,
कारण ज्योत्स्नाबाईंचा आणि केशवराव भोळ्यांचा प्रथम परिचय झाला तो भावगीताचे शिक्षक आणि शिष्य याच नात्यानं. गुरु शिष्य या नात्याचं रूपांतर नंतर पतीपत्नीच्या नात्यात झालं. आता जे भावगीत ऐकवणार आहोत ते कवी राजा बढे यांचं आहे. शब्द आहेत, झाली पहाट झाली पहाट. आपल्यासारख्या शहरवासियांची पहाट घड्याळाचा गजर, प्रेशर कुकरची शिट्टी, फोनची घंटा नाहीतर दारावरची बेल यांनी सुरू होते. पण या गीतात खेड्यामध्ये उमलणाऱ्या पहाटेचं अतिशय सुंदर वर्णन आहे. एखाद्या कुशल चित्रकाराप्रमाणे कवीनं अनेक लहान लहान तपशील भरून हे शब्दचित्र अक्षरशः सजीव केलंय. त्याचा नमुनाच बघा ना. झाली पहाट झाली पहाट, फिरे काळोखाचा वेढा चांद वळला वाकडा. फिरे काळोखाचा वेढा चांद वळला वाकडा, वाजे राऊडी चौघडा डुले दारीचा केवडा. भोवती जंगल दाट दाट, झाली पहाट झाली पहाट. साद घाली तो कोंबडा, उठा नयन उघडा. पहा उजळल्या कडा, पडे प्राजक्ताचा सडा. फसली पाऊल वाट, झाली पहाट झाली पहाट. या काव्याची रचना अगदी सरळ, साधी आणि वर्णनात्मक आहे. अशा काव्याला चाल लावणं आणि गाणं हे दोन्हीही खरं तर अवघडच असतं. पण इथे चालीमुळे काव्यातल्या शब्दांचं महत्त्व कमी न होता त्याला उठावच मिळायला हवा. गाणं सुद्धा अर्थाला अनुरूपच हवं. या गीताला पु ल देशपांड्यांसारखा प्रतिभावान संगीतकार आणि ज्योत्स्नाबाईंसारखी गायिका लाभल्यानं काव्याला पूर्ण न्याय मिळालाय. इथं एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. ज्योत्स्नाबाईंचा जन्म हा गोव्यातल्या बांदोडे नावाच्या खेड्यातलाच. आपल्या या गावावर ज्योत्स्नाबाईंचं मनस्वी प्रेम होतं. हे भावगीत गात असताना त्या मनानं आपल्या लाडक्या गावात जाऊन पोचत असणार. म्हणूनच ते इतकं मनापासून गायलं गेलंय आणि भावगीतातला भाव खरोखरच व्यक्त झालाय. साद घाली तो कोंबडा, साद घाली तो कोंबडा.
बसली पाऊल वाट वाट झाली पहाट झाली पहाट झाली पहाट झाली पहाट झाली पहाट घर घर घरोघरी घर घर घरोघरी ही घर घर जात्याची बरं का घर घर घरोघरी सूर मंजुळ लहरी तरंगत वाऱ्यावरी तरंगत वाऱ्यावरी त्याची पहिल्या प्रहरी त्याची पहिल्या प्रहरी गाती सृष्टीचे भाट भाट गाती सृष्टीचे भाट गाती सृष्टीचे भाट भाट झाली पहाट झाली पहाट झाली पहाट झाली पहाट झाली पहाट ओ साद झाली ती गवळणी ओ साद झाली ती गवळणी ओ बंद पैंजण पाऊली ओ बंद पैंजण पाऊली कटी कुंभ आंदोलती कटी कुंभ आंदोलती गाणी गुंग वृंदावनी गाणी गुंग वृंदावनी बोल पाणीयाचा घाट घाट बोल पाणीयाचा घाट घाट झाली पहाट झाली पहाट झाली पहाट झाली पहाट झाली पहाट झोपडीत मायले की हो मायले की झोपडीत मायले की हो मायले की दळताती सासू सुना दळताती सासू सुना तुझे पाऊल पडू दे अंगणात नारायणा तुझे पाऊल पडू दे अंगणात नारायणा उजळीत पुढली वाट वाट उजळीत पुढली वाट वाट झाली पहाट 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 ज्योत्स्नाबाई, पु ल देशपांडे आणि कवी राजा बढे
या तिघांचं आणखी एक लोकप्रिय भावगीत आहे, ते म्हणजे माझी या माहेराजा. या गीतामध्ये एका सासूरवाशिणीची माहेरची ओढ व्यक्त झाली आहे. पुरुष असूनही या कवीला आणि संगीतकाराला एका सासूरवाशिणीचं मन इतकं चांगलं कसं समजतं याचं ज्योत्स्नाबाईंना आश्चर्य वाटायचं. या काव्यामधली स्त्री आपले आई वडील, भावंड, अगदी अंगणातील प्राजक्ताचं झाड या सर्वांची प्रेमानं आठवण काढते. यात तर नवल नाहीच, पण तितक्याच प्रेमानं ती आपल्या भाऊजाईची आठवण काढते, हे विशेष आहे. आपल्या भाऊजाईचा उल्लेख भोळ्या सांबाची भोळी गिरिजा असा कौतुकाने करते. स्वतः ज्योत्स्नाबाईंचं मन असंच सर्वांवर प्रेम करणारं होतं, म्हणून काव्यातला हा गोडवा गाण्यातही उतरलेला दिसतो. पुलंनी आशयाला अनुसरून स्त्रीगीताचा बाज या चालीला दिलाय. स्त्रीच्या मनातल्या वेगवेगळ्या भावनांची आंदोलनं व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या तालांचा वापर या एकाच गीतामध्ये केलाय, हे सुद्धा वैशिष्ट्यच आहे. माझी या माहेराजा हे सदा प्रसन्न असं भावगीत आहे. पण या गाण्याशी आता एक दुःखद आठवण निगडीत झाली आहे. ज्योत्स्नाबाईंनी व्यक्त केलेली अखेरची इच्छा अशी होती की मी कायमस्वरूपी माहेरी जाईन, तेव्हा कुलवधू साडीतूनच माझी पाठवणी करा. यासाठी अनेक वर्ष त्यांनी ती साडी जपून ठेवली होती. ही दुःखद आठवण मागे ठेवून आपण हे प्रसन्न गीत ऐकूया. माझी या माहेराजा जा, माझी या माहेराजा, माझी या माहेराजा जा, माझी या माहेराजा, माझी या माहेराजा. देते तुझ्या सोबतीला, देते तुझ्या सोबतीला, आतुरले माझे मन, देते तुझ्या सोबतीला, आतुरले माझे मन, वाट दाखवाया नीट, वाट दाखवाया नीट. माझी वेडी आठवण, माझी वेडी आठवण, मायेची माऊली सांजेची सावली,
चोहीकडे गावो गावा, चोहीकडे गावो गावा. हळूच उतरा खाली फुल नाजूक मोलाची, हळूच उतरा खाली फुल नाजूक मोलाची. हळूच उतरा खाली फुल नाजूक मोलाची, फुल नाजूक मोलाची. माझ्या माय माऊलीच्या, माझ्या माय माऊलीच्या. काळजाच्या तोलाची, काळजाच्या तोलाची. हळूच उतरा खाली फुल नाजूक मोलाची. माझ्या माय माऊलीच्या, माझ्या माय माऊलीच्या. काळजाच्या तोलाची. तुझी गजाळुकी आहे बाई सुखी, तुझी गजाळुकी तुझी गजाळुकी तुझी गजाळुकी आहे बाई सुखी. सांगा पाखरानो, सांगा पाखरानो, तिची येतानी एवढा निरोप माझा, एवढा निरोप माझा. माझी या माहेराला जा, माझी या माहेरा जा, जा, माझी या माहेरा जा, माहेरा जा, माहेरा जा. आता आपण ज्योत्स्नाबाईंनी गायलेल्या भक्तिगीतांकडे वळणार आहोत. नाट्यगीतं आणि भावगीतांइतकीच त्यांची अनेक भक्तिगीतं सुद्धा लोकप्रिय झाली आहेत. त्यांच्या आवाजातच एक कारुण्ययुक्त गोडवा होता. या वैशिष्ट्याचा त्यांनी भक्तिसंगीतामध्ये चांगला उपयोग केला. त्यांचं एक भक्तिगीत देवा बोला हो माझ्याशी हे आता आपण ऐकणार आहोत. या गीताचे कवी आहेत सोलापूरचे श्री रा ना पवार आणि संगीत आहे पुण्याचे प्रसिद्ध हार्मोनियम वादक आणि संगीतकार बाळ माटे यांचं. संगीतकार बाळ माटे यांनीच हे पद प्रियंवदा नवाथे यांना शिकवलं आहे. बाळ माटे यांनी भीमपलास रागामध्ये हे गीत स्वरबद्ध केलंय. एका योगायोगाचा इथे मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो. मराठीतील 4 लोकप्रिय भक्तिगीतं ही भीमपलास रागातलीच आहेत. बघा, पहिलं माणिक वर्मा यांनी गायलेलं अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. दुसरं बालगंधर्वांच्या आवाजातलं अवघाची संसार सुखाचा करीन. तिसरं ज्योत्स्नाबाईंनी गायलेलं देवा बोला हो माझ्याशी. आणि चौथं भीमसेन जोशींनी गायलेलं इंद्रायणी काठी देवाची आळंदी. देवा बोला हो माझ्याशी या गाण्याबद्दल ज्योत्स्नाबाई म्हणायच्या, देवा बोला हो माझ्याशी हे मागणंच मला खूप आवडलं.
म्हणून मी हे गाणं म्हणायला लगेच होकार दिला. ऐकूया हे गाणं. देवा बोला हो माझ्याशी, तुम्हीच मजवर रुसल्यावरती, बोलू मी कोणाशी. देवा बोला हो माझ्याशी. बोला हो माझ्याशी.
देवा बोला हो माझ्याशी, अशी भक्ताची आर्त विनवणी ऐकून देव प्रसन्न झाला की भक्त म्हणणारच, बोला अमृत बोला. रसिकांच्या लक्षात आलं असेलच की आपण कार्यक्रमाच्या शेवटी म्हणजे भैरवीकडे आलेलो आहोत. कार्यक्रमाची सांगता ज्योत्स्नाबाईंच्या अजरामर भैरवीनं करणार आहोत. कुलवधू या नाटकातली ही भैरवी आहे. कलावंताची कृतार्थतेची भावनाच या पदामधून व्यक्त झाली आहे. या भैरवीचं स्वतः ज्योत्स्नाबाईंनी वेगवेगळ्या शब्दात वर्णन केलंय. तुमची ज्योत्स्ना भोळे या आत्मचरित्रात त्या म्हणतात, या भैरवीला उपमा द्यावीशी वाटते ती म्हणजे धरणी आणि आकाशाची. सुरुवातीचा बोला हा एकच शब्द या दोघांमधला दुवा आहे. आणखी एक उपमा द्यायची तर दिवाळीतल्या शोभेच्या दारूच्या बाणाची देता येईल. तो जसा झप्पदशी आकाशात जातो, अनेक रंगीत कणांच्या रूपानं पुन्हा जमिनीवर येतो, तशी ही भैरवी गाताना दृश्य माझ्या डोळ्यासमोर येतं. ज्योत्स्नाबाईंनी अशा प्रकारे वर्णन केलेली ही भैरवी आता सादर करत आहोत. बोला अमृत बोला. रसिक हो, आपल्या सूचना आणि अभिप्राय आम्हाला जरूर कळवा आणि स्वरांजलीच्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
दे